म्हणजे अजित पवार यांनी केली 10-15 वर्षात इतक्या मनमोकळेपणाने गप्पा नाही मारल्या. की का त्यांना हे पुढं दिसत होतं की काय होतं माहीत नाही. पण त्यांनी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अभावनीच एखादी दुसरी अत्यंत खाजगी गोष्ट अशी आहे की त्याच्यावर अजित पवार बोलले नाही. मात्र अजित पवार त्या 1.5 तासामध्ये त्या दिवशी काय वाटेल ते बोलले. ते म्हणे, "अरे त्यावेळेस जर मला सांगितलं असतं ना अमित शहांनी की जर दादा तुम्ही या." म्हणजे एकनाथ शिंदे ऐवजी तुम्ही या. च्या आधी जर मला सांगितलं असतं ना, "तुम्ही या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो." ते म्हणे, "मी साहेबांना म्हणजे काकांनाही, शरद पवार साहेबांनाही मी मनवलं असतं किंवा काय करायचं ते केलं असतं. मी सगळी पार्टी घेऊन आलो असतो आणि मी त्यावेळेस आम्ही सरकार करू शकलो असतं. यांनी मला फक्त सांगायचं होतं." पण अजित पवारांची ही तीव्र इच्छा होती की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण 2 राष्ट्रवादी एकत्र यायच्या शक्यता किंवा याचा जर टेम्पो क्रिएट झाला तर इकडच्या गोष्टींवर काही म्हणजे अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या सत्तेचा समतोल बिघडू शकतो का काय, असं ह्या नेत्यांना कदाचित वाटायला लागल्याच्या शक्यतेने यांनी तातडीनं या ठिकाणी सुनेत्रा पवारांचं नाव पुढे केलं. सुनेत्रा पवारांचं मूळ बॅकग्राऊंड हे एका राजकीय घराण्यातलं आहे. त्यामुळं सुनेत्रा पवारांना अंडर एस्टिमेट करण्याचं काही कारण नाही. एवढी मोठी घटना घडली आहे आणि त्या घटनेनंतरही जर कुटुंबामध्ये सुसंवाद नाही आहे असं आज शरद पवारांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं की आपण एकत्र आलो पाहिजे आणि अंकुशराव तुम्ही साहेबांना कन्व्हिन्स करा. हे सांगताना दादांच्या डोळ्यात पाणी होतं. पवार कुटुंबानंतर सर्वाधिक मोठा फटका आज कोणाला बसला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांना बसला असं मला वाटतं. अजित पवार ही ॲसेट होती. अजित पवार कधीच लायबिलिटी नव्हती. ते आज ॲसेट नाही आहे ना देवेंद्रजींबरोबर. मग तो सरकारला हा फटका आहेच आहे. अजित पवार ही एक व्यक्ती नव्हती. अजित पवार ही एक व्यवस्था होती आणि ती व्यवस्था आज उद्ध्वस्त झाली. कामाचा माणूस हीच दादांची आठवण कायम राहील. काळ कोणासाठीही थांबत नाही असं म्हणतात. राजकारणाच्या बाबतीत देखील अगदी तसंच आहे. न थांबणं हाच राजकारणाचा स्थैर्यभाव आहे असं म्हटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आता आपण सगळे घेतोय. अजितदादांना जाऊन काही दिवसच झालेले असताना राज्याच्या राजकारणात वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत. अजितदादा हे व्यक्तिमत्व म्हणून तर वेगळ्या प्रकारे त्याची चर्चा करता येईल, त्यांच्याबद्दल बोलता येईल. पण ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते. त्यामुळं त्यांच्यासोबत जे काही राजकारण येतं त्याबद्दल चर्चा करणं हे अपरिहार्य बनतं आणि त्याच दृष्टीनं आजची ही चर्चा आहे. अजितदादा गेल्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ बैठक होती आहे आणि त्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं देखील बोललं जातं आहे आणि ते या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आजच पूर्ण होतील अशी देखील शक्यता आहे. या सगळ्याबद्दल चर्चा करायची आहे, या वेगवान घडामोडींबद्दल देखील बोलायचं आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर. सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. राजकारणाबाबत आत्ता ज्या घडामोडी घडत आहेत त्याबाबत बोलूच या, पण सुरुवातीला दादांच्या थोड्याशा आठवणीबद्दल बोलूया. तुम्ही गेली 20 वर्ष पुणे आणि पुणे जिल्ह्यात पत्रकारिता करतायत. त्यांच्या अनेक वेळा जवळून संबंध आलेला आहे. आत्ताच आपण जेव्हा महापालिका निवडणुकीच्या संदर्भाने चर्चा केली तेव्हा देखील आपण काही पत्रकारांसोबत त्यांची औपचारिक जी चर्चा झाली होती त्याबद्दल बोलला होता. या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगाल? आपण ह्याच प्लॅटफॉर्मवर गेली वर्ष, दीड वर्ष अजितदादांबद्दल बोलतो आहे किंवा रादर पवार फॅमिलीबद्दल सातत्याने बोलतो आहे. म्हणजे पवार विरुद्ध पवार हा संघर्ष बघितला. पवार विरुद्ध पवार हा सिक्वेल त्याचा बघितला. त्यानंतर अजित पवारांकडून सातत्यानं एकत्रीकरणासाठी पुढाकार घेताना बघितलं आणि आज अजित पवार हयात नाहीत आणि त्यानंतर सुरू झालेलं राजकारण किंवा त्यानंतर सुरू झालेलं महाभारत याच्यावरही आपण आज बोलतो आहे. एकूणच पुण्याच्या राजकारणामध्ये पवार विरुद्ध पवार किंवा पवार हा जो काही फॅक्टर आहे यावर आपण सातत्यानं चर्चा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हीच गोष्ट प्रकर्षानं या ठिकाणी आज ती जाणवते आहे. दुसरा विषय की अजित पवारांच्या आठवणींचा, तर अजित पवार ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात कधी नव्हे अनेकदा त्यांना निरोप दिले गेले होते. अनेकदा त्यांना विचारलं गेलं होतं की दादा आम्हा सगळ्यांना गप्पा मारायच्या आहेत तुमच्याबरोबर.
तर कधी अजित पवारांनी गेल्या 10 वर्षात असा मोकळा वेळ दिला नव्हता. पण अत्यंत धामधुमीचा काळ असतानाही अजित पवारांनी तो मोकळा वेळ ह्या मी तारखाही सांगतो 2, 3 आणि 4 अशा 3 तारखांमध्ये ते पुण्यातल्या बहुतांश 50% पत्रकारांशी बोलले. मनमोकळेपणाने बोलले. त्याची सुरुवात आमच्यापासून झाली होती. 2 जानेवारीची तारीख होती. सकाळी अजितदादांनी वेळ दिला होता. आमचे मित्र वैभव सोनवणे यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला होता आणि दादा म्हटले, "अरे मग तुम्ही 7 वाजता या." तर हे म्हटले, की "अहो दादा, पोरं रात्री उशिरापर्यंत काम करतात, दुरून येतात, मोटरसायकलवर येतात, थंडीचा काळ आहे. तर थोडी एवढं सकाळी नाही शक्य होणार." "ठीक आहे रे, मग 9 वाजता करू आपण." असं 9 वाजता भेटू आपण. 9 वाजता भेटले दादा. त्या दिवशी अर्ज माघारीचा दिवस होता आणि खूप अर्ज माघा घेण्यासाठी वेगवेगळे उमेदवार दारात येऊन उभे होते, की दादा याला फोन करा, याचा अर्ज मागा घ्यायला लावा, जे अपक्ष होते किंवा इतर अर्ज होते. पण दादांनी ठीक आहे, मला यांच्याशी बोलायचं आहे आणि मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. म्हणजे अजित पवार यांनी केली 10-15 वर्षात इतक्या मनमोकळेपणाने गप्पा नाही मारल्या. हे का त्यांना हे पुढं दिसत होतं की काय होतं माहीत नाही. पण त्यांनी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अभावनीच एखादी दुसरी अत्यंत खाजगी गोष्ट अशी आहे की त्याच्यावर अजित पवार बोलले नाही. मात्र अजित पवार त्या 1.5 तासामध्ये त्या दिवशी काय वाटेल ते बोलले. सगळे किस्से ऑन रेकॉर्ड. आम्ही 10-12 जण होतो. त्यामुळं जे अजित पवार बोलले त्याला 10-12 जण त्या ठिकाणी आजही त्याचे साक्षीदार आहेत आणि त्याच्यामध्ये अजित पवारांनी अनेक गोष्टी सांगितल्या. तर मी अजित पवारांना विचारलं होतं की दादा, तुमचं आणि देवेंद्र फडणवीसांचं नातं कसं आहे, तुमचं रिलेशन कसं आहे? तर दादा म्हटलं, "अरे आमच्या दोघांचे स्वभाव एकदम मिळते-जुळते आहेत. आम्ही स्पष्ट आहोत. आम्हाला काम करण्याची आम्हाला प्रचंड ऊर्जा आहे, आम्हाला प्रचंड आस्था आहे. आम्ही पळतो भरपूर आणि खूप काम करावं असं आम्हा दोघांनाही वाटतं. स्पष्ट आहोत आम्ही. आमच्या याच्यात काय ॲम्बिग्युटी नाही. काय करायचं याच्याबाबत क्लॅरिटी आहे आणि आम्ही त्यामुळं आमचे स्वभाव जुळतात. आम्ही चांगले मित्रही आहोत." पण तेच दादा तेवढ्यापुरते थांबले नाही. दादांनी पुढं त्याच्यात असं सांगितलं, की "अरे बघ, महाराष्ट्राच्या राजकारणात 2 हंसों का जोडा था." म्हटले. म्हणजे विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांची एक मैत्री खूप त्यावेळेची एक बोलली गेलेली किंवा एक नावाजलेली मैत्री होती. पण ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे CM होते आणि त्यांनी गव्हर्नमेंट आणून दिलं आणि त्याच वेळेस ज्यावेळेस गव्हर्नमेंट आलं आमचं, बहुधा 4ची घटना आहे. तर गव्हर्नमेंट ज्यावेळेस आमचं आलं, 9ची घटना असेल ही. नाही, सुशीलकुमार शिंदे 2004 4ला हां, पण त्यांचं गव्हर्नमेंट आल्याची 9ची घटना होती आणि म्हणे आम्ही RR पाटलांना प्रोजेक्ट केलं की DCM आमचे राष्ट्रवादीकडून अजित पवार असतील. तर म्हणे मग त्यावेळेस विलासराव किंवा काँग्रेसमधून असं एक चित्र निर्माण केलं गेलं की RR पाटलांच्या इमेज पुढे एक स्ट्रॉंग इमेज असणं अपेक्षित आहे. म्हणून विलासरावांचं नाव चर्चेत आणलं गेलं. 2 हंसों का जोडा था, 2 मित्र होते, सगळं होते. तरी विलासरावांनी त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे यांवर कडी करून म्हणा किंवा ते मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. म्हणे राजकारणात हे असं असतं, राजकारणात म्हटलं तर मित्र नसतं, पण आमची मैत्री कायम आहे. असं त्यांनी देवेंद्रजींबरोबरचं असलेलं रिलेशनही दादांनी अगदी मनमोकळेपणाने उलगडून सांगितलं. दादाच्या नंतर एवढंही एक ऑफ द रेकॉर्ड असं दादा अनेकदा बोलले होते. आज बोलायला काही अडचण नाही असं मला वाटतं. जरी ते ऑफ द रेकॉर्ड होतं तरी ते 10-12 जणांपुढे होतं. तर कोणीतरी विचारलं, "दादा, तुम्ही मुख्यमंत्री किंवा असं हे काय होईल?" ते म्हणे, "अरे त्यावेळेस जर मला सांगितलं असतं ना अमित शहांनी की जर दादा तुम्ही या." म्हणजे एकनाथ शिंदे च्या आधी जर मला सांगितलं असतं ना, "तुम्ही या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो." ते म्हणे, "मी साहेबांना म्हणजे काकांनाही, शरद पवार साहेबांनाही मी मनवलं असतं किंवा काय करायचं ते केलं असतं. मी सगळी पार्टी घेऊन आलो असतो आणि मी त्यावेळेस आम्ही सरकार करू शकलो असतं. यांनी मला फक्त सांगायचं होतं." असं ते त्याच्या पुढची आणखी एक गोष्ट ते बोललेत. पण मला असं वाटतं ते औपचारिक नाही आहे त्याच्या पुढचं. जरी ते 10-12 लोकांच्या साक्षीदार आहे. ते पुढं काही गोष्टी बोलले होते त्याच्यात. म्हणजे अजित पवारांची पूर्ण तयारी ही सातत्यानं ही होती की त्यांना वाटत होतं की ते कधी ना कधी CM बनतील किंवा त्यांनी CM बनायला पाहिजे. तर ही त्यांची एक काय म्हणतो आपण राहिलेलं एक अधुरं स्वप्नच ते कायमस्वरूपी राहिलं. अजित पवारांनी त्यांना असं विचारलं, "दादा तुम्हाला काय आवडतं? कसं?" तर अजित पवारांनी त्यांच्या आवडीनिवडी फार स्पष्टपणे सांगितल्या त्या. तर मला उत्तम खायला आवडतं, चांगलं राहायला आवडतं, चांगले कपडे आवडतात, मला घड्याळ आवडतं, मला पेन आवडतो,
आणि मला गाड्या आवडतात, मला ड्राईव्ह करायला आवडतं, असं अजित पवारांनी सगळं सांगितलं. आणि ते म्हणे की टापटीप राहिलं पाहिजे, आपण स्वच्छ राहिलं पाहिजे, छान आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. निर्व्यसनीबाबतही ते खूप आग्रही होते. त्याच्याबद्दल फार चर्चा नाही झाली, हो. पण त्यांच्या बॅक स्टोरीज काही मला माहिती आहेत. ते काही प्रसंगातून म्हणजे गेलेले. कौटुंबिक प्रसंगातून हो. ते गेलेले असल्यामुळं त्यांची भावना खूप स्ट्रॉंग होती की माणसांनी निर्व्यसनी असलं पाहिजे. पण अजित पवार हा एक सर्वार्थानं असा एक संपन्न नेता ह्या ठिकाणी होते ते. अ, अजित पवारांचं मोबाईलवरनं एकदा म्हणजे दादा तुम्ही मोबाईल तुमचे कसे म्हणजे तुम्ही मोबाईल कसे हँडल करता किंवा तुम्ही फोनवर कसे बोलता? तर अजित पवार आणि त्यावेळेस मोबाईल दिसत नव्हता अजित पवारांकडे. मला ते फार कुतूहल होतं की हो. एरवी कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या हातात कधी ना कधी असतो. मोबाईल दिसतो. पण अजित पवारांच्या हातातला मोबाईल फार असा अभावानीच दिसलाय. तर मी म्हटलं दादा म्हणजे कोणीतरी विचारलं दादा मोबाईलचं काय? तर दादांच्या पुढे एक पाऊच होता. असा आपले ते हँडबॅग धरतो ना आपण असे, तसा एक पाऊच होता आणि तो पाऊच त्यांनी उघडला असा आमच्यासमोर. असा ओपन केला. 4 मोबाईल आहेत म्हटले 4. म्हटलं दादा मग 4 मोबाईल तुम्ही घेऊन कोणाशी बोलता 4 मोबाईलवर एवढं? हो. त्यांनी सांगितलं की ब्युरोक्रॅट्स, सीएम, DCM किंवा जे काही यांच्यासाठी. VVIP ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आहेत. काही त्यांच्या व्यक्तिगत व्यवसायाशी कारखाने किंवा हे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत. काही गोष्टी ह्या शिक्षण संस्था आणि बाकीच्याशी रिलेटेड आहेत. आणि हा एक जनरल पब्लिकचा एक नंबर आहे. त्यामुळे ना फोनवर फार वेळ जातो आणि त्याच्यातून हे येत नाही. बाकी मग PM मंडळींचे फोन आहेच आहेत. लोकं संपर्क करतायत. माझा संपर्क काही तुटत नाही. मी फोन पण माझ्याकडे 4 मोबाईल आहे. म्हणजे मी 4 मोबाईल वापरणारा आणि तो असा सांगणारा नेता अजित पवार त्या 2 तारखेला त्यावेळेस मी बघितला होता. अशा अजित पवारांनी 1.5 तासात खूप आठवणी सांगितल्या. ही तुमची आणि त्यांची म्हणजे शेवटची भेट प्रत्यक्ष असं म्हणावं. खूप मनमोकळेपणे बोलणारी बोलला. ही शेवटची भेट पण होती. सुरुवातीला कधीतरी जेव्हा तुम्ही पत्रकारितेत सुरुवात केली, तेव्हा पहिल्यांदा कधी भेटले होतात? त्याची काय आठवण आहे एखादी? अजित पवारांकडं सातत्यानं काही ना काही गोष्टींची भेट व्हायची, कुठं प्रेस कॉन्फरन्समध्ये व्हायची. पण असं काही अजित पवार खूप मनमोकळेपणाने बोलले. ते खूप प्रोफेशनल अप्रोच असायचा त्यांचा. पण अजित पवारांची दुसरी एक खासियत होती, की माझ्या 2-3 मला प्रसंग असे आहेत, की समजा मला एखाद्या बातमीला कोट हवा आहे किंवा एखाद्या बातमीचं, तर त्यांच्या मोबाईलवर मेसेज टाकायचा. तेव्हा काही WhatsAppही नव्हतं, टेक्स्ट मेसेजवर चालत. अजित पवारचा सकाळी 6:00-6:30ला फोन यायचा. मी 2 वेळा तर असं आहे, की मी अजित पवारांचा फोन अजित पवार ह्या नावाने बघून माझी झोप उडून मी उठलेलो आहे. हो दादा, हो दादा, हो दादा, हो दादा असं करत. आणि मग अजितदादा एखाद्या गोष्टीचा खुलासा फार तपशीलवार करायचे, की हे असं नाही आहे, ते असं आहे, तुम्ही काही पण समजता, असं काय होत नाही. असं ते खूप तपशीलवार ते अजित पवार ती गोष्ट सांगायचे. पण अजित पवारांचा लगेच संपर्क नाही झाला, तरी अजित पवारांना मेसेज टाकला तर अजित पवारांचा फोन यायचा. ही माझी आठवण आहे. बरोबर. अजितदादांच्या आठवणीपासून थोडंसं पुढे जात राज्यात ज्या प्रकारच्या आणि वेगवान घडामोडी घडतात त्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे. आणि सुरुवात यापासून करूया, की आज राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि त्यानंतर असं बोललं जातं 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी देखील पार पडेल. या घटनांबद्दल, घडामोडींबद्दल नक्की काय अपडेट आहे? त्याबद्दल काय सांगाल? ऑब्व्हियस आहे याच्याकडे थोडं एक पॉलिटिकल नजरेने बघितलं पाहिजे. अपघाताची घटना ज्यावेळेस कानावर आली, तर सगळ्यांनाच प्रचंड शॉक बसला होता त्यात. म्हणजे मी काही वेगळा नव्हतो त्याच्यात. पण मी ऑफिसच्या सांगण्यावरनं मी बारामतीला तातडीने गेलो आणि मी तो स्पॉटवर गेलो. स्पॉटवर गेल्यानंतर ते बघितलं अपघात कसा झाला, तो समजून घेण्याचा प्रयत्न केला. ते सगळं झाल्यानंतर पुढं सगळ्यांना सर्वश्रुत आहे की अंत्यविधी, आदल्या दिवशीच्या घडामोडी, दुसऱ्या दिवशीचा अंत्यविधी. आणि अंत्यविधी झाल्यानंतर पवार कुटुंबीय जसे घरी गेले, त्यानंतर पॉलिटिकल घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली. तर त्यानंतर राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी मला वाटतं सुनेत्रा पवारांना जाऊन भेटली. काल काही मुंबईचे दूत त्यांना येऊन भेटले आणि काल दुपारनंतर एकदम घडामोडींना वेग आला आणि त्यांना उपमुख्यमंत्री किंवा त्या सरकारमध्ये आल्या पाहिजेत अशा प्रकारची एक भावना त्या ठिकाणी व्यक्त झाली आणि त्यालाही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर आपण काल बघतोय की मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांची झालेली भेट, त्यानंतर त्यांना कोणती खाती दिली जाणार, शपथविधी कधी होणार, राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज दुपारी 2 वाजता
जी काही होणार आहे ती, असं त्या सगळ्या घडामोडींना वेग आला. आणि आता असं तरी साधारण चित्र आहे की सुनेत्रा पवार यांचं नाव या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निश्चित झाल्यानंतर ते संध्याकाळी शपथ घेतील, असं तरी आता वातावरण दिसतंय. नक्की फक्त सुनेत्रा पवार यांचंच नाव पुढे आलं होतं का अजूनही काही नेते होते जे त्यांचंही नाव पुढे आलं होतं का स्वतः पवार कुटुंबियांनी हे नाव सजेस्ट केलं आहे किंवा सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांचं कुटुंब वेगळा निर्णय घेत होतं आणि शरद पवार किंवा इतर पवार कुटुंबीय वेगळ्या बाजूला होतं, असंही काही घडलं आहे का? किंवा दोन्ही कुटुंबांची काही चर्चाच झाली नाही आहे याबाबत, असंही काही झालं आहे का? आधी एक भावनिक मुद्दा सोडला तर आता आपण एक प्रोफेशनल पॉलिटिक्सकडे याच्याकडे बघायला पाहिजे की टेक्निकली आपण वेगवेगळ्या घटना समजून घेऊन मग त्याच्या कन्क्लुजनला जाऊ. हो. गेली जवळपास विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना भरघोस यश मिळाल्यानंतर लोकसभेला त्यांना यश नाही मिळालं, ते खचले. काल किरण गुजरांनी खूप त्याच्यावर सविस्तर ते बोललेले आहेत. पुन्हा त्यांनी उभारी घेतली, विधानसभेला सामोरे गेले, खूप चांगल्या ताकदीनं ते समोर आले आणि एक स्टेबल गव्हर्नमेंट अजित पवारांनी या ठिकाणी दिलं. अजित पवारांनी जेव्हा हे सगळं स्टेबल गव्हर्नमेंट दिल्यानंतर किंवा अजित पवारांची राजकीय ताकद राज्यातली वाढल्यानंतर त्यांनी आपण आपल्या काकांपासून दुरावलं आहे, आपण आपल्या मूळ घटकापासून दुरावलेलो आहोत, तर ते एकत्र येण्यासाठी अजित पवारांनी खूप सातत्याने प्रयत्न केले. असं कुठेही अजित पवारांनी केलं नाही की आता मी पक्षाने मोठा झालो आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षही फोडून मी आणू शकतो. अजित पवारांनी ठरवलं असतं तर तेही होऊ शकलं असतं. असं काही नव्हतं की ते होऊ शकलं नसतं. पण तसं न करता अजित पवारांनी सातत्याने आपल्या कुटुंबाला एकत्र घ्यायचं आहे, आपल्याला सगळ्यांना परत गुण्यागोविंदांनी एकत्र नांदायचं आहे. का जे काही त्यांचं ठरलं असेल 2019ला जो काही पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळेस त्यांचं जे काही झालं असेल, त्याच्या ज्या काही गोष्टी घडल्या असेल त्या गोष्टी आपल्याला परत जुळवायच्या आहे, याचा ध्यास म्हणतो आहे आम्ही, याचा ध्यास अजित पवारांना होता. आणि अजित पवार सातत्याने ती गोष्ट बोलत होते. म्हणजे मी अंकुश काकडेंशी बोललो, विठ्ठल शेठ मणियार सातत्याने हे सांगतायत, शशिकांत शिंदे सांगतायत, जयंत पाटील सांगतायत. रादर ह्या महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येण्याबाबतही हालचाली मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे अजित पवारांची ही तीव्र इच्छा होती की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आता हे मी एकत्र आलं पाहिजे ही गोष्ट आत्ता का सांगतो, त्याच्या पुढची गोष्ट सांगितली की ही गोष्ट का महत्त्वाची होती ते लक्षात येईल. जसं अजित पवारांचं काल अंत्यविधी झाला परवा, त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी सातत्याने ही गोष्ट सांगायला सुरुवात केली की अजित पवारांचं तीव्र इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे. मात्र ज्यावेळेस राष्ट्रवादी शपकडून ही गोष्ट सातत्याने सांगितली जात होती त्यावेळेस मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले नेते ह्या गोष्टीबाबत चकार शब्दही काढायला तयार नव्हते. बरोबर. म्हणजे की अजित पवारांचं असं काही ठरलं होतं किंवा अजित पवारांना असं काही वाटत होतं याच्याबद्दलही ते काही बोलत नव्हते. हा झाला एक भाग. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन झालं, ते विसर्जन झाल्यानंतर लगेच घडामोडी घडायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं कुठंतरी की शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडून जसं विलिनीकरणाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आणायला सुरुवात झाली, तसं ह्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडून आपला विधिमंडळाचा नेता निवडणं आणि सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणं ही गोष्ट फार स्पीडनी करण्याची आवश्यकता भासली असावी असं मला वाटतं. आणि त्याचा भाग म्हणून आजच्या ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत. कदाचित हा जर दुखवटा म्हणा किंवा ही जर प्रोसेस आणखी 4-8 दिवस पुढं चालली असती तर ही कदाचित एवढ्या प्रकर्षाने पुढं आलंही नसतं. पण दोन राष्ट्रवादी एकत्र यायच्या शक्यता किंवा याचा जर टेम्पो क्रिएट झाला तर इकडच्या गोष्टींवर काही म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सत्तेचा समतोल बिघडू शकतो का काय, असं ह्या नेत्यांना कदाचित वाटायला लागल्याच्या शक्यतेने यांनी तातडीनं या ठिकाणी सुनेत्रा पवारांचं नाव पुढे केलं आणि सुनेत्रा पवारांना कन्व्हिन्स करून त्यांना या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद म्हणा किंवा कॅबिनेटमध्ये त्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला गेला. असं हे या पाठीमागचे राजकारण दिसतंय. पण आज त्याच्यावरची हे का आहे तर आज शरद पवारांनी सकाळी जी काही माध्यमांशी बोलताना ज्या काही गोष्टी सांगितल्यात तर त्यात त्यांनी क्लिअर सांगितलं की आमचं काही बोलणं झालं नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला माध्यमांमधूनच कळलं की सुनेत्रा पवारांचा शपथविधी होतोय किंवा त्यांना उपमुख्यमंत्री करतायत. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय.
चौथी गोष्ट सांगितली की हो आमच्यामध्ये त्यांनी आज पवारांनी ऑफिशियली कबूल पहिल्यांदा केलं आहे की हो आमच्याकडून जयंत पाटील त्यांच्याशी विलिनीकरणाबाबत बोलत होते. असं ह्या 4 गोष्टी ह्या प्रकर्षाने महत्त्वाच्या आहेत. आता एक झालं की एवढी मोठी घटना घडली आहे आणि त्या घटनेनंतरही जर कुटुंबामध्ये सुसंवाद नाही आहे, हो. असं आज शरद पवारांच्या बोलण्यातून दिसतं. बोलण्यातून स्पष्ट झालं की आणि ते त्यांनी सांगितलं की म्हणजे कुटुंबाशी ही चर्चा झालेली नाही आहे. आता ही कुटुंबातल्या नेमकी कुठल्या सदस्यांशी चर्चा झाली, काय झाली, हे जोपर्यंत सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार असू द्या किंवा जय पवार असू द्या, हे जोपर्यंत क्लिअर करत नाही, तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट तितकी स्पष्टपणे समजणार नाही. मात्र आजच्या घडीला शरद पवार जे बोलत आहेत ते आपण ग्राह्य धरलं तर असं आपण त्याचा अर्थ काढू शकतो की कुटुंबामध्ये या सर्व घडामोडींबद्दल स्पष्टपणे काही चर्चा झालेली बरं. नाही आहे. पण यामागे अशी खेळी म्हणता येईल का की जर कुटुंबामध्ये चर्चा झाली असती, आता तिथे सर्वात मोठा जो अधिकार आहे बोलण्याचा किंवा अंतिम से जो असेल तो आधी शरद पवारांचा असेल आणि तेव्हा जर शरद पवारांनी काही वेगळी भूमिका घेतली तर ह्या आपल्यालाच एकतर सत्तेतून बाहेर पडावं लागेल किंवा सत्तेत जरी आलं तर तेव्हा मग शरद पवार गटातील नेत्यांची किंवा शरद पवारांची भूमिका मोठी असेल आणि अजित पवारांचा गट मग त्या पुढे छोटा राहील आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा न करताच आपण थेट सत्तेमध्ये अजित पवारांच्या जागीच त्यांचा वाटा घेऊया असं काही झाल्याचं दिसतंय. मला जे जाणवतं ना की अजित पवारांनी शरद पवारांचं जे काही नातं होतं ना ते फार नंतरच्या काळात फार हळूवारपणे जपलेलं नातं होतं. त्याच्यात अजित पवारांकडच्या इमोशन्स कुठेही कमी नव्हत्या किंवा त्यांनी खाजगीतही शरद पवारांच्याबद्दल कधीही वेगळा शब्द त्यांच्या तोंडून कधी आला नाही. साहेब काका दैवतच म्हणायचं. दैवतच म्हणायचे ते. खाजगीत बोलताना सुद्धा त्यांच्याकडून कधी शरद पवारांबद्दलची कुठली विठ्ठल शेठ मणियार यांनी काल मुलाखतींमध्ये पण अनेक सांगितलं की दादा असं वाटायचं की पवारांशिवाय आपण अपूर्ण आहोत, शरद पवार साहेबांशिवाय आपण अपूर्ण आहोत, काहीतरी कमी आहे ते आहे. ही वास्तव आहे. म्हणजे हे कारण मलाही त्यावेळेच्या अनेक गोष्टी की एकदा ते अंकुश काकडेंशी बोलताना हाच विषय की आपण एकत्र आलो पाहिजे आणि अंकुशराव तुम्ही साहेबांना कन्व्हिन्स करा, हे सांगताना दादांच्या डोळ्यात पाणी होतं. असं अंकुश काकडेंनी मला एकदा सांगितलं होतं आणि त्यानंतर अंकुश काकडेंनी एक पत्र लिहिलेलं होतं साहेबांना आणि सुप्रिया सुळेंना की आपल्याला एकत्र यायला पाहिजे. मी तेच मगाशी म्हटलं ना की या सिक्वेन्सनी घटना समजून घ्या. ज्यावेळेस अजित पवार म्हणत होते एकत्र यायचं त्यावेळेस या राष्ट्रवादीकडून काही फारसा प्रतिसाद दिला जात नव्हता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून. जेव्हा अजित पवार गेले तेव्हा शरद पवारांचे राष्ट्रवादी सांगायला लागले की अजित पवारांचं सातत्याने म्हणणं होतं एकत्र यायचं. मात्र आता ह्या राष्ट्रवादीकडून आत्ताच्या घडीला तसा काय कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही. हे एक 2 राष्ट्रवादीतलं महाभारत सुरू झालं. बरं, यामुळे शंका येते की नक्की जी व्यक्ती या सगळ्या कन्व्हर्सेशन्समध्ये होती तीच व्यक्ती आपल्यात नाही आहे आणि मग त्यांच्या आडून सगळं सांगितलं जाते की आमची यांच्याशी थेट चर्चा होत होती आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं गोष्टींकडे वाटचाल चालू होती. हे किती योग्य वाटतंय आणि मग ती व्यक्ती नाही आहे तर मग ह्या गोष्टींना किंवा खरं काय आणि खोटं काय ह्यात सेपरेट कुटुंब एकत्र आणायला आणि दोन्ही पक्षही एकत्र आणायला. जसं इकडच्या बाजूने अजित पवार आणि इकडच्या बाजूने शरद पवार असे 2 महत्त्वाचे दुवे होते आणि यातलाही का जो इनिशिएट घेणारा दुवा होता तो अजित पवार हे होते. आज अजित पवारच नाही, तो इनिशिएट कोणी घ्यायचा, तो डायलॉग कोणी करायचा, तो अधिकार कोणाला आहे आणि समजा डायलॉग जरी झाला तरी ते सगळं जुळून आणणारं कोण आहे, जुळलं तर ते टिकवणारं कोण आहे. तर ते अजित पवार हा एकमेव घटक होता की हे सगळं करू शकत होते. भले ह्या राष्ट्रवादीचे आमदार इकडे आल्यानंतर त्यांना न्याय देण्याची भूमिका आजही अजित पवार त्यांना सांभाळून घेत होते. असंही काही नव्हतं की अजित पवारांनी कोणाला दूर लोटलं होतं. अजित पवार आज सगळ्यांनाच सांभाळून घेत होते. आज त्या सगळ्यांपुढं हा प्रश्न उपस्थित राहिला आहे की अजित पवार गेल्यामुळं जी पोकळी निर्माण झाली आहे ती सगळ्यांच्याच व्यक्तिगत आयुष्याची तर हानी आहेच, मात्र त्यांच्या राजकीय भवितव्यासमोरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट आहे. बरोबर. आपण अजित पवारांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली त्याबद्दल बोललाय. ती फक्त या आमदारांच्या किंवा त्यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय आयुष्याबद्दल नाही आहे, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल, प्रशासनाबाबत देखील ही मोठी पोकळी एक निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही नक्की कशी भरून निघू शकते किंवा कधी भरून निघेल असं वाटतंय? अजित पवारांच्या मी अजित पवारांबद्दल गेले 3 दिवस मी झोपलो असेल तेवढाच वेळ फक्त अजित पवार हा विषय डोक्यातून गेला नसेल. तर मला
माझं एक अजित पवारांबद्दलचं एक आकलन, एक गोष्ट अशी डोक्यात कालपासून घोळती आहे, काल परवापासनं. तर ती अशी आहे की अजित पवार ही एक व्यक्ती नव्हती. अजित पवार ही एक व्यवस्था होती आणि ती व्यवस्था आज उद्ध्वस्त झाली. ती व्यवस्थेचे घटक कोण होते? तर एन नंबर ऑफ घटक होते. अजित पवारांसमोर रोज जी काय दिवसभरात 100-500 लोकं काय ते निवेदन घेऊन आपली अडीअडचणी सांगायला हक्कानी जाणारी होती, त्या लोकांची व्यवस्था उद्ध्वस्त झाली. ज्या राजकीय कार्यकर्त्याला वाटत होतं की दादाच्या बरोबर राहिल्याने आपल्या भविष्यात आपल्या काहीतरी 4 गोष्टी चांगल्या घडतील, आर्थिक स्वरूपात घडतील, सामाजिक स्वरूपात घडतील, राजकीय स्वरूपात घडतील, ती व्यवस्था उद्ध्वस्त झाली. अजित पवारांबरोबर राहून नोकरी पाण्यामध्ये आपल्याला बरे दिवस राहतील, आपल्याला चांगल्या पोस्टिंग मिळतील किंवा आपल्याला काही दगाफटका होणार नाही, आपल्याला काही समस्या उद्भवली तर एक हक्काची जागा आहे का आपण त्यांच्याकडे गेलो, भले दादा चिडतील, दादा 2 शिव्या देतील, पण दादा काम नक्की करतील, हे ज्याला विश्वास होता, त्या सगळ्या ब्युरोक्रसी म्हणा किंवा वेगवेगळे घटक म्हणा, संघटित म्हणा, असंघटित म्हणा, ह्या सगळ्यांची व्यवस्था ती उद्ध्वस्त झाली आहे. ही व्यक्तिगत पातळीवर जरी असलं आणि आपण जर त्याला लार्जर स्केलमध्ये जर याच्याकडे बघितलं तर शहराच्या दृष्टीने, जिल्ह्याच्या दृष्टीने भरघोस निधी आणणारा, मोठे प्रोजेक्ट राबवण्यासाठी आग्रही असणारा, ही एक जो विश्वास होता विकासाच्या दृष्टीने, ती आज ती व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्याच्यानंतर जी दादांनी स्वतःला कामाचा माणूस म्हणून ही जी एक कॅचलाईन आयुष्याची तयार करून घेतली होती, ती व्यवस्था आज उद्ध्वस्त झाली. पण अजित पवार ही कुणी एक व्यक्ती नव्हती, तर अजित पवार ही एक व्यवस्था होती. हे प्रकर्षानं गेल्या 3 दिवसांमध्ये असं सातत्याने पदोपदी जाणवलं आहे. बरोबर. आपण उल्लेख केलात की त्यामध्ये पुणे जिल्ह्याचं किती मोठं नुकसान झालं याबाबत देखील बोललात. अजितदादा गेल्या आपल्याला जेव्हापासून आठवतं त्या बहुतांश काळ ते पुण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. आधी आघाडीच्या सरकारमध्ये, नंतर भाजपसोबत आल्यानंतर देखील ते पालकमंत्री होते. यामुळं पुणे जिल्हा एकंदरीत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे पुणे जिल्हा या सगळ्यांचं देखील किती मोठा नुकसान आपण म्हणू शकतोय. अजित पवार हे कसे नेते होते ना, तर मी माझा एक व्यक्तिगत अनुभव सांगतो. व्यक्तिगत म्हणजे मी बातमीदार म्हणून कव्हर करताना आलेला अनुभव. एक भोसरीमध्ये मला वाटतं 2008-9ची 9-10च्या आसपासची घटना असेल. एका कंपनीत त्यांना प्रचंड आग लागली होती, म्हणजे स्लॅब वितळून खाली आलं होतं आणि तिथं 4-5 महिला गेल्या होत्या. 2-3 जण सिव्हिअर इंज्युअर्ड होते, भाजलेले होते आणि ते सूर्य हॉस्पिटलला ॲडमिट होते. दादा सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी दादा व्हिजिट करायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेले, ते सगळे इंज्युअर्डला बघितलं, डॉक्टरांशी चर्चा केली, डॉक्टरला विचारलं यांच्या बिलाची काय परिस्थिती, कारण लेबर होते सगळे. तर डॉक्टरने सांगितलं की टेंटेटिव्ह एवढं बिल झालं आहे, पण ठीक आहे दादा, जे आहे ते करू. मला वाटतं तरी मला आठवतं आहे 3-3.5 लाख रुपयांचं बिल असेल. तर ठीक आहे दादा म्हटलं, मी बघतो. आणि दादा पायऱ्या उतरत असताना त्यांच्या पाठीमागे अभयशेठ मांढरे होते. तर अभय बिलाचं बक्षीस तू, असं सांगून दादा गेले. ते पुढं ते बिल दिलं. पण हे दादा होते. हे दादा कबड्डी असोसिएशनमध्ये असेच होते. हे दादा शिक्षण संस्थांमध्ये असेच होते. अगदी एक छोटी घटना आहे. मग दादा मी म्हणजे आणखी एक दुसरं की काल समजा त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये लाखभर लोकं असतील, 1-2 लाख लोकं असतील बारामती आणि त्या परिसरामध्ये, किंवा दादांचं अंत्यदर्शन घ्यायला आलेत, दादांचं काय कोणाला तरी भेटायला आलेत. चिमुकल्यापासून आबालवृद्धापर्यंत दादाबद्दल प्रत्येकाची एक स्टोरी आहे आणि ती त्यांची व्यक्तिगत स्टोरी आहे. म्हणजे इतका जनसंपर्क दांडगा असलेला नेता आहे की दादांबद्दल म्हणजे असं मी माझा एक परवाचा एक इन्सिडेंट सांगतो. अंत्यविधी दुसऱ्या दिवशी होता. आधी अंत्यदर्शनासाठी प्रांगणात त्यांचं पार्थिव ठेवलेलं होतं आणि नंतर मग तिथं अंत्यविधीची तयारी करायची म्हणून पार्थिव परत शिफ्ट केलं आणि तिथं तयारी सुरू झाली. तर साहजिकच बारामतीत कडकडीत बंद होता. म्हणजे चहाही कुठे मिळू शकत नव्हता. अनलेस अँड अंटिल आपण कोणाच तरी घर वाजवलं तर चहाही मिळू शकत होता, पण त्या माणसाच्या व्यक्तिगत घरात जायला लागत होतं. हॉटेल हे ते काही नव्हतं. तर मी रस्त्यावर मला एक लोकेशन सापडत नव्हतं म्हणून मी मोबाईलवर एक लोकेशन ट्रेस करत होतो. मी गाडीत बसलेलो होतो. एक मोटरसायकलवरचा एक युवक
पिळदार असा भारदस्त युवक मोटरसायकलवर बुलेटवर एक साधारण 10 वाजता माझ्या शेजारी येऊन थांबला. काय अडचण आहे म्हटलं काही नाही, एक लोकेशन शोधतोय. तर त्यांना असं वाटत होतं की आम्ही जेवणासाठी कुठं काही शोधतोय का. तर मी ते म्हणले तुम्ही जेवलेत का. म्हटलं मी जेवलोय म्हटलं आम्ही एक लोकेशन शोधतोय, काही अडचण नाही आहे. त्या बिचाऱ्यांनी अडचण काय आहे का म्हणून ते विचारलं होतं. तर तो म्हटला की माझ्या घरी चला, मी तुम्हाला जेवू घालतो. म्हटलं नाही दादा आम्ही जेवलोय, काही अडचण नाही आहे आणि खरंच नाही पण धन्यवाद म्हटलं. आणि तो युवक ढसाढसा रडायला लागला. दादा गेले असं म्हणून तो युवक ढसाढसा रडायला लागला. तर हे ज्या इमोशन्स होत्या ना बारामतीतल्या प्रत्येक माणसाकडं, त्या परिसरात त्या दिवशी आलेल्या प्रत्येकाची एक अजित पवारांबद्दल स्टोरी होती. आणि असे अजित पवार त्यांच्यावर खूप टीका टिप्पणी झाली, खूप त्यांना क्रिटिसाइज केलं गेलं. पण त्याही पलीकडे अजित पवार किती मोठे होते हे समजायला अजित पवारांना जावं लागलं. तुम्ही सुरुवातीला बोलताना उल्लेख केला अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्यांमधला दोघंही राजहंस किंवा हंसाचा जोडा होता असं म्हणालात. ही व्यक्तिगत पातळीवर किंवा राज्याच्या दृष्टीनं तर मोठी हानी आहेच, पण फडणवीसांनी ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या जाण्यानंतर राज्य चालवण्याच्या दृष्टीने सुद्धा दादांचा खूप महत्त्वाचा रोल होता. आणि दादासारखा प्रशासनावर पकड असलेला माणूस असल्यामुळं किंवा अर्थ मंत्रालय त्यांच्या हातामध्ये असल्यामुळं मुख्यमंत्री फडणवीससुद्धा एक निश्चिंत होते की राज्याची तिजोरी एका सेफ माणसाच्या हातात आहे. तर आता त्यांच्या नसण्यानं फडणवीसांसमोर देखील किती मोठी आव्हानं उभी आहेत. आणि या दोघांच्या नात्याबद्दल बोलताना माध्यमांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा केल्या जाताच आहेत, पण व्यक्तिगत पातळीवर खरं या दोघांचं अत्यंत प्रोफेशनली जोडलेलं होतं. राष्ट्रवादी आमचा प्रोफेशनल मित्र आणि शिवसेना आमचा नॅचरल मित्र असं वारंवार मुख्यमंत्री म्हणायचे. पण हे आत्ता जाण्यानं किती मोठी हानी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वाधिक मोठी हानी आहे. म्हणजे त्या पवार कुटुंबानंतर सर्वाधिक मोठा फटका आज कोणाला बसला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांना बसला असं मला वाटतं. कसा असं सहज मी आपण ही माझी भावना आहे. म्हणजे राजकारणात याला वेगवेगळे अँगलनी घेता येऊ शकेल, पण माझी भावना अशी आहे की देवेंद्रजींना किमान एवढा विश्वास असेल की माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा हा नेता नाही आहे, हा माझा मित्र आहे, हा मला पाठीत नाही खंजीर खुपसणार. त्याच्यामुळं देवेंद्रजींचा त्यांच्यावर 100% विश्वास असणार आहे आणि तो विश्वास वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून निर्माण झालेला आहे. याचं कारणही मी म्हणजे याला एक काय म्हणतो आपण त्याला प्रमाण पण एक द्यायचा मी प्रयत्न करतो. तो असा की 19 यांचं न झालेलं सरकार, म्हणजे त्याच्यातल्या काय ज्या स्टोरीज आहेत त्या स्टोरीज आता हे स्वतः बोलत नसले तरी बाहेर सगळ्या पडलेल्या आहेत. त्याला कन्सेंट कसे होते कसे नव्हते, पण तरीही देवेंद्रजींनी त्याबद्दल फारशी माहिती अद्यापही उघड केलेली नाही. बरोबर. ते केवळ आणि केवळ अजित पवारांसाठीच त्यांनी ते उघड बोललेले नाहीत की याच्यात काय काय आमचं काय ठरलं होतं, कसं ठरलं होतं, काय झालं असेल हे त्यांनी कधी पब्लिक प्लॅटफॉर्मवर फार स्पष्टपणे सांगितलेलं नाही. हे त्याचं प्रमाण आहे की ह्या दोघांचं नातं किती घट्ट होतं. कारण मी हे का म्हणतो तर सर्वाधिक डेंट त्या घटनेमुळं हा देवेंद्र फडणवीसांना बसलेला होता. तरी देवेंद्र फडणवीसांनी एक चकार शब्द त्याच्याबद्दल फारसा कधी आज ताग्यात उच्चारलेला नाही आणि जे काय आहे ते आता सगळ्यांच्या समोर आहे. दुसरी गोष्ट, फडणवीस सरकारचा ग्रामीण तोंडवळा जो होता तो अजित पवार होते. अजित पवारांच्या भाषणातला लहेजा असू द्या, अजित पवारांनी किती बदल करावं, अजित पवारांनी जाहीर सभेत आय लव्ह यू म्हणावं, स्वतःला किती बदलवलं होतं. एखादा जर कार्यकर्ता जोरात ओरडला दादा लव्ह यू, तर दादा त्याला म्हणजे लव्ह यू टू. ही अजित पवारांचा हा जो काही ॲक्सेप्टन्स होता ना, तर माझी मुलगी मला एक दिवस असं म्हटली की बाबा मला अजित पवार आवडतात. म्हटलं का, तुम्हाला फार भारी रोस्ट करतात म्हणे. म्हणजे इतका इम्पॅक्ट अजित पवारांचा होता हा, हे समजायला आहे ना. हे मी त्या दिवशी अजित पवारांना बोललो होतो. म्हणजे म्हटलं दादा, माझी 12 वर्षाची मुलगी पण म्हणते दादा मला दादा आवडतात, तुम्ही आम्हाला लय रोस्ट करता म्हटलं. हसले होते. असे ते अजित पवार होते. आणि त्याच्यामुळे मला काय म्हणायचं होतं की देवेंद्र फडणवीसांचा हा बिगेस्ट लॉस असा आहे, दादा पैसे सांभाळायला म्हणजे सरकारची तिजोरी सांभाळायला कंजूस नेता होता. दादाच्या हातून पैसे सहजासहजी सुटत नव्हते. दादांनी आम्हाला तोही किस्सा सांगितला. लाडकी बहिणीला पैसे देताना त्यांनी कशा पद्धतीने हे सगळं जुळवलं हे तर करायचं आहे,
आणि त्यासाठी आर्थिक ओढाताण कशी होती आणि ती गडी कशी बसवायची याची काही गणितं सांगितली. त्याच्यानंतर वीज बिल माफीच्या संदर्भातल्याही 17-18 हजार कोटी कसे दिले त्याही संदर्भात अजित पवार बोलले होते. आणि हे सगळं सांभाळायला, हे सगळं करायला अजित पवार हा अत्यंत एक गुणी नेता आणि गुणी सहकारी आपल्याबरोबर असणं ही अजित पवार ही ॲसेट होती. अजित पवार कधीच लायबिलिटी नव्हती. ते आज ॲसेट नाही आहे ना देवेंद्रजींबरोबर. मग तो सरकारला हा फटका आहेच आहे. ज्या मला माहिती असलेले खूप वरिष्ठ अधिकारी असे आहेत की ज्यांना ज्यावेळेस घटना कळली त्यांनी कोणीही फार दीर्घकाळ अजित पवारांबरोबर काम केलेलं नव्हतं. तेही मंडळी अजित पवारांच्या निधनाची वार्ता समजताच सगळे बारामतीकडे धावत येत होते. मला हे माझ्यासाठी त्या दिवशी हे फार शॉकिंग होतं. एवढ्या मोठ्या गर्दीत कोणी हिशोब ठेवायला नव्हतं. हा आला का, तो गेला का, हा का नाही आला, हा आपल्याबरोबर न, असा हिशोब कोणाचाही नव्हता. पण तरी त्या अजित पवारांचं पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी ही जेव्हा सगळी मंडळी येत होती, हे अजित पवारांच्या कामाची आणि विश्वासाची पोचपावती. राजकारणामध्ये शब्द खूप महत्त्वाचे असतात. दिलेला शब्द पाळायचा असतो हेही बोललं जातं. पण राजकारणच अशा पातळीवर पोहोचलेलं आहे की तिथे शब्द दिला आहे आणि तो पाळला आहे असं बहुतांश वेळा होत नाही. पण हे अजितदादांच्या बाबतीत नव्हतं. त्यांनी शब्द दिला आहे तर तो पाळला जाईल. काम होणार असेल तर होणार म्हणणार, नाही असेल तर नाही म्हणणार, असं त्यांच्या बाबतीत बोललं जायचं. 2019चा तुम्ही जो प्रसंग सांगितला की शब्द दिलेला आहे आणि मी आता बॅकआउट होऊ शकत नाही. जरी माझ्यासोबत पक्ष नसेल, माझ्यासोबत आमदार नसतील, तरी मी देवेंद्रजींना दिलेला शब्द पाळणार आणि ते स्वतः त्यांचं जे काही पॉलिटिकल ॲसेट होतं ते सगळं डावावर लावूनसुद्धा त्यांच्यासोबत गेले होते. शब्द पाळणारा माणूस हीच दादांची ओळख होती. या त्यांच्या भूमिकेबद्दल, या त्यांच्या वक्तव्य काय सांगाल त्याबद्दल? दादांनी शब्द बऱ्यापैकी पाळले, म्हणजे न म्हणण्याचं काही कारण नाही. अपवाद काही असू शकतात, पण दादा शब्द पाळणाऱ्यातला होता. दादा मुळात शब्द देतानाच खूप तोलून मापून देणारे होते. बरोबर. सरसकट कोणाला शब्द दिलेत ते परखड होते, फटकळ होते. हे होईल तर होईल, नाही तर नाही. त्यांनी कधी परिणामांची काळजी करून शब्द नाही दिले. जे दिले ते दिले, जे पाळले ते पाळले. अगदी स्पष्ट होते दादा. दादांचं देवेंद्रजींचं नातं मला असं वाटतं की हे आधीपासूनचंच होतं. एकमेकांबरोबर घट्ट असणं, म्हणजे एकमेकांबद्दल कम्फर्ट असणं, घट्ट असण्यापेक्षा कम्फर्ट असणं. आणि दादांची एक स्पष्ट भूमिका अशी असावी असं प्रकर्षाने जाणवलं की राजकारण हे सत्तेचंच करायचं असतं. राजकारण हे विरोधाचं करायचं नसतं. सत्ता असेल तरच राजकारणात किंमत आहे किंवा राजकारण टिकतं. अशा भूमिकेतूनच किंवा हाच केंद्रबिंदू मानून दादांनी राजकारण केलं. पण ज्यावेळेस ते 2014 ते 2019 सत्तेत नव्हते, तर दादांनी 2016पासूनच जे तटकरेंनी अधिकृतरित्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे, हा काय कुठला मोठा खुलासा नाही, राष्ट्रवादी आणि भाजपची जुळवाजुळव ही 2016पासूनच सुरू झालेली होती. अजितदादांनी स्वतः सभेमध्ये सांगितलेलं आहे 17वा घटनाक्रम. त्यामुळं 2019ला अजित पवार देवेंद्रजींबरोबर जाणं हा काही फार मोठा शॉकिंग इन्सिडेंट नव्हता. त्याच्यात शरद पवारांचं हे कसं त्यांनी केलेलं हे समजा तात्विक राजकारण असेल, तत्त्वाचं राजकारण असेल, तर अजित पवारांचं हे सत्तेचं राजकारण. अजितदादांच्या जाण्यामुळं साहजिकच त्यांच्या कुटुंबातील म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांच्या पक्षाची धुरा येईल असं वाटतंय आत्ता. एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी होत्या किंवा जयललिता होत्या, तमिळनाडूमध्ये, वर काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती होत्या. महिलांकेंद्रित राजकारण आत्ताचा जो काळ आहे तो महिलांचं मतदार किंवा महिला मतदार येणाऱ्या काळामध्ये 33% महिलांचं आरक्षण लागू होणार त्या दृष्टीनं देखील महत्त्वाचं आहे. अशा स्थितीमध्ये एका मोठ्या प्रादेशिक पक्षाची जबाबदारी ही आता सुनेत्रा पवार यांच्याकडे येते आहे. या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? येणारा काळ हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी का दादांच्या नसण्यानं हे सगळं काही विस्कळीत होऊ शकतं? ह्या महाराष्ट्राला आणि देशाला आहे ना रणरागिणींचा इतिहास आहे. ज्या ज्या वेळेस कुटुंबावर वेळ आली त्यावेळेस महिला कमरेला पदर खोचून ह्या युद्धात म्हणा किंवा त्या परिस्थितीत म्हणे ठामपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी घर चालवलेलं आहे, त्यांनी सत्ता चालवलेली आहे. अगदी तारा राणींपर्यंत जरी आपण खाली आलो तरी आपल्याला हे लक्षात येईल. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारण आणि त्यातही पण सुनेत्रा पवारांचं मूळ बॅकग्राऊंड
हे एका राजकीय घराण्यातलं आहे. हो. त्यामुळं सुनेत्रा पवारांना अंडर एस्टिमेट करण्याचं काही कारण नाही. कदाचित त्या अजितदादांच्या राजकारणापुढे त्या झाकोळल्या गेल्या असेल किंवा त्यांनी स्वतःही त्याचा प्रयत्न केला नसेल किंवा अजित पवारांकडून एक कंपॅरेटिव्हली फारशी संधी दिली गेली नसेल. व्हॉटेवर जे काही झालं असेल ते. पण सुनेत्रा पवारांना अंडर एस्टिमेट करण्याचं काही कारण नाही. अगदी सोनिया गांधी असं नाही आहे की म्हणजे सोनिया गांधी तर परदेशातली जी भाषा पण ज्या महिलेला या देशाची येत नव्हती ती या देशाची सून झाली. एका ज्येष्ठ पत्रकारांनी बघा इतिहासही फार हे असतो आणि काळही फार डेंजर असतो. हे फार धाडसाचं वाक्य आहे. पण एका ज्येष्ठ पत्रकारांनी बहुधा संजय आवटे सरांनी त्यांच्या कुठल्या तरी एका पुस्तकात किंवा कुठंतरी भाषणात असं बोललेलं होतं की या देशाने एका सुनेवर अन्याय केला होता आणि शरद पवारांनीही सुनेवर अन्याय केला होता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी. अशा प्रकारचे त्यांचं एक वाक्य होतं. काळ कसा आला तीच सून ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री बनण्यासाठी किंवा एक जबाबदार मंत्री बनण्यासाठी अजित पवारांना जावं लागलं आणि ती धुरा त्या सुनेकडं आत्ता येते. काळ हेच याला उत्तर आहे. आणि काळच त्यांच्या कामाची किंवा त्यांच्या जे काही येणारं राजकारण आहे ते पण कसं असेल हे सांगेलच. पण मुलाखतीच्या शेवटाकडे येताना अजितदादांबद्दल पुन्हा एकदा बोलायला आवडेल की अजितदादांबद्दल बोलताना महाराष्ट्राला कधीही न मिळालेले एक चांगले मुख्यमंत्री, एक चांगले प्रशासक म्हणून त्यांचा अनेक जण उल्लेख करतात. त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? अजितदादा जर मुख्यमंत्री असते म्हणजे 2004च्या प्रसंगाची ते वारंवार आठवण करून देतात. जेव्हा राष्ट्रवादीला जास्त जागा होत्या, मुख्यमंत्रीपद घेण्याची संधी होती, ती घेतली नाही आणि त्यानंतर कधी संधीच आली नाही पुढे चालून. त्याबाबत स्वतः अजित पवार देखील बोलायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते असं म्हणायचं. दोन्ही बाजूनी म्हणजे शरद पवारांनाही पंतप्रधान व्हायचं होतं, त्यांनाही ते कधी साध्य नाही झालं. पण सदानंद मोरेंचं एक वाक्य आहे पवारांच्या राजकारणाबद्दलचं की पवार अपवादाचं राजकारण करतात, पवार नियमाचं राजकारण नाही करत. नियम काय आहे की मेजॉरिटीचं लोक निवडून आणणे आणि आपण सत्ता करणे. तसं अजित पवारांनी अपवादाचं राजकारण फारसं केलेलं दिसत नाही. अजित पवार सातत्यानं नियमाचं राजकारण करताना दिसले आणि त्या नियमाच्या राजकारणामध्ये अजित पवार मागं पडले. मी परत म्हणतो, ह्या अजित पवारांनी जर अपवाद शोधला असता तर एकनाथ शिंदे जाण्यापूर्वीच अजित पवार ती संधी ग्रॅब करू शकले असते. पण अजित पवार नियमाचं राजकारण करत बसले. त्यामुळं अजित पवारांना त्यावेळेस मुख्यमंत्री होता आलं नाही. भविष्यकाळात होता आलं असतं तर आज ते हयात नाहीत. आता अजित पवार जर CM असते तर मला वाटतं एक धडाडीचा नेता या महाराष्ट्राने मुकला, तसा एक धडाडीचा मुख्यमंत्रीही ह्या महाराष्ट्राने मुकला आहे, एवढंच मला म्हणावंसं वाटतं. शेवटचा प्रश्न, अजितदादांची आठवण हा महाराष्ट्र इतिहास कशा प्रकारे ठेवेल? कामाचा माणूस हीच दादांची आठवण कायम राहील आणि भविष्यात पुढच्या वर्ष 2 वर्षात तर दादांच्या मी जसं म्हटलं की त्या ठिकाणी आलेल्या लाखभर लोकांकडं दादांबद्दलची एक स्टोरी होती, तशी ह्या 10-12 कोटीच्या महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांकडं दादाबद्दलची एक स्वतःची स्टोरी आहे. 35-40 वर्ष सक्रिय राजकारणात असलेला हा माणूस अनेकांच्या कुटुंबात गेला आहे, अनेकांच्या व्यक्तिगत आयुष्याला त्यांनी स्पर्श केलेला आहे. सार्वजनिक आयुष्यात तर केलेलाच आहे, पण व्यक्तिगत आयुष्यातही स्पर्श केलेला आहे. त्यामुळे दादांचं काम हेच दादांची ओळख राहील आणि ती ओळख वेगवेगळ्या अँगलने राहील. म्हणजे मी एक छोटा किस्सा सांगतो दादांची ओळख कशी राहील याचा. दादा एकदा सर्किट हाऊसमध्ये आलेले होते, विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते कुठल्या तरी बैठकीसाठी आणि त्या ठिकाणी आत प्रवेश करताना जी पायरी आहे आणि जे डांबरीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये 1-1.5 इंचाची खाच होती अशी आणि जाताना दादांची चप्पल अडकली त्याला. तर दादा काय पडले बिडले नव्हते, पण थोडासा दादांच्या लक्षात आलं की आपली चप्पल ठोकरली आहे. तर दादांनी जाताना पाठीमागून बघितलं आणि सांगितलं, ते बघितली जागा कशी आणि सांगितलं कोण PWDचा अधिकारी त्याला बोलवा म्हणे. आणि दादांनी त्याला झापलं म्हणजे ठीक आहे म्हणे. तिथे एखादा म्हातारा माणूस पडला, समोर सगळे दगड आहेत म्हणजे खाली
सगळं दगडाचं हे आहे, त्या माणसाचं काय होईल? मी आतमध्ये बसेपर्यंत ती समोरची पायरीची लेवल मला मेंटेन करून पाहिजे. काय दादा तास दीड तास बैठकीत असतील आतमध्ये, तोपर्यंत बाहेर ते सगळं परत नवीन डांबर आणून ते प्लेन केलं गेलेलं होतं. तर इतकी बारीक गोष्ट लक्षात ठेवणारा, आणि ते कोणासाठी? तिथं विचार काय की दुसरा कोणी माणूस पडू नये. बाकी ठीक आहे, इथं रंग लागला नाही, इथं खाचखोच नाही, हे डिझाईन चुकलं, पण दादांचा हा कायम हा ध्यास होता की ही गडबड कुठल्या तरी सर्वसामान्य माणसाला हे भोगायला लागू नये. हीच दादांची ओळख होती. दादा आयुष्यभर लोक कामाचा माणूस होता ह्याच अँगलनी लक्षात धरले. सर आपले खूप खूप आभार. आपण राष्ट्रवादीच्या एकंदरीत राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याबद्दल आणि अजितदादांच्या संपूर्ण आठवणींबद्दल द पॉलिटिक्सला बोलण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल चर्चा केली. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.